विधान भवन राडा प्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे। नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांनाही जामीन मंजूर झालाय। 25,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय। दोघांनी विधान भवन परिसरामध्ये मारहाण केली होती, प्रांगणामध्येही मारहाण झाली होती, त्यानंतर दोघांना अटक झाली होती आणि आता या दोघांनाही, नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांनाही जामीन मंजूर झालाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे जगदीश. आपण बघतोय की विधान भवनामध्ये जे शेवटचे दिवस होते त्यामध्ये सर्वात कुठलं गाजलं असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर जे आहेत आमदार, त्या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे विधान भवन परिसरामध्ये म्हणजे त्या इमारतीमध्ये जो राडा झाला तो प्रकरण खूप गाजलं होतं आणि त्यानंतर एकमेकांवरती हल्ला केल्यानंतर जे आहे पोलिसांनी त्यांना अरेस्ट केली होती। या प्रकरणामध्ये नितीन देशमुख जे जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांचे सर्जेराव टकले कार्यकर्ते आहेत। या दोघांनाही जी आहे ती पोलिसांनी विधान भवनामध्ये राडा प्रकरणात अटक केली होती। त्यानंतर जे आहे ते आज किल्ला कोर्टाचं, मुंबईचं किल्ला कोर्ट जे आहे त्याच्यामध्ये त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं आणि आजच्या सुनावणीमध्ये नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांनाही किल्ला कोर्टाने जे आहे ते जामीन मंजूर केलेला आहे 25,000च्या जात मुचलक्यावर। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या 4 ते 5 समर्थकांनी नितीन देशमुख यांच्यावर जो हल्ला केला होता, हल्ल्याच्या नंतर नितीन देशमुख यांची फिर्याद न घेता त्यांनाच पोलिसांनी आरोपी बनवलं होतं। आरोपी बनवल्याच्या नंतर त्यांना अटक केली व आज 3 दिवस त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती। आज माननीय न्यायालयात त्यांना हजर केलं। हजर केल्याच्या नंतर त्याला माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली। त्यानंतर आम्ही नितीन देशमुखचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला। आज माननीय त्याच्यावर सुनावणी घेऊन माननीय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। भवनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या 4 ते 5 समर्थकांनी नितीन देशमुख यांच्यावर जो हल्ला केला होता, हल्ल्याच्या नंतर नितीन देशमुख यांची फिर्याद न घेता त्यांनाच पोलिसांनी आरोपी बनवलं होतं। आरोपी बनवल्याच्या नंतर त्यांना अटक केली व आज 3 दिवस त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती।